शुभ प्रभात अवतरली सडा रांगोळी सजली शुभ प्रभात अवतरली सडा रांगोळी ही सजली चला ग चला करून तयारी जाऊया मथुरे बाजारी चला ग चला करून तयारी जाऊया मथुरे बाजारी
अगं रे बाई, एकदा ते असता मी घरी लपून छपून आला की घरी एकदाची केली चोरी. मी विचारले का केली चोरी, ते पहिले माझ्या तोंडावरी आणि पळून गेला की घरी. बाय 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 खट्याल तो नंदाचा घरी बाजरी मधुरा बासरी त्याच्या बासरीच्या आवडली होते मी बावरी करली आणि याची नारी आपण चला बघा मुद्रे बाजारी आपण सारे पुरे मिळवी मधुराला गावलं खरं पण आपल्याला इकडे मिळाले ठाऊ काय का ग अगं नाही हिरीला विचार पाहू अगं हिरातलं काही ठाऊ काय का ग अगं पोरीनो एवढा विचार कसला करता? आपली शेजारची मावशी आहे ना, तिला हाक मार पाहू. अगं राजे तुझमार पाहू हा काय मारते बघ अगं मावशी का ग पोरीनो? अगं येतेच ना बाजाराला बाई 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 बाई, अगं माझा नवरा त्याला थोडीशी पाचते आणि येते बघा बाजारला. अगं लवकर ये 12 पोरांचा हा संसार, जशी उसात ती साखर. 12 पोरांचा हा संसार, जशी उसात ती साखर. काय पोरीनो सांगू का खरं? नवरा आलाय दुधावर दूध मी पाजून आले बरं. नवरा आलाय दुधावर दूध मी पाजून आले
माझ्या लाडक्या रसिकातून आलेल्या पारितोषिक मुलीप्रमाणे अनिरुद्ध तारळकर यांकडून मावशीसाठी 50 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. मावशीला त्यांचं नाव घ्यायचं आहे, अनिरुद्ध तारळकर. त्याचप्रमाणे सिद्धेश गोराटे यांकडून 50 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं देखील नाव सादर करायचं आहे. त्याचप्रमाणे दुर्गेश नांदगावकर यांच्याकडून 51 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे प्रणव भोवड यांच्याकडूनही 50 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सुयोग पांचाळ यांच्याकडून 51 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे तन्मय गोराटे यांच्याकडूनही 51 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे प्रज्ञेश पांचाळ उर्फ साप यांच्याकडूनही 51 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. मावशीला अनिरुद्ध तारळकर यांचं नाव सादर करायचं आहे. अनिरुद्ध तारळकर. शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून, शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून आणि अनिरुद्ध रावांचं नाव घेते. या साऱ्या रसिक प्रेक्षकांचा प्रथम मान राखून. सिद्धेश गोराटे यांचं नाव घ्यायचंय. कडक मावशी होऊन जाऊ दे. तांबड्या तांबड्या हरणाचे काळे काळे पाय, तांबड्या तांबड्या हरणाचे काळे काळे पाय. सिद्धेशराव मला कुठेच दिसत नाही. हे काय त्याचप्रमाणे दुर्गेश नांदगावकर यांचं नाव सादर करायचंय. दुर्गेश नांदगावकर. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने. आणि दुर्गेशरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. त्याचप्रमाणे प्रणव भोवड यांचं नाव घ्यायचं आहे. प्रणव भोवड. मुंबईमध्ये चेंबूर मध्ये घातला. मुंबईमध्ये चेंबूर मध्ये घातला. अहो प्रणवराव, तुमचा लेगा बघा टरा टरा फाटला. त्याचप्रमाणे सुयोग पांचाळ यांचं नाव घ्यायचं आहे. सुयोग पांचाळ. काचेच्या बशीत बदामी हलवा. काचेच्या बशीत बदामी हलवा. हो शिवराव, दिवसभर मला कुठेही फिरवा, मात्र रात्री माझा नवराच हवा. त्याचप्रमाणे तन्मय गोराटे. लाल मिरची हिरवा दे, लाल मिरची हिरवा दे. अहो कमलराव, कधी या मावशीची आठवण आली तर लांजाला येऊन भेट हो. नेसलं काय हे सांगितलं पाहिजे, अगं मावशी, हे सांगितलं पाहिजे. कारण बाजारला जायला खूप उशीर होणार आहे. ठीक आहे, सांगते मग. मग सांग, बाजारला हॅलो. उशीर होणार आहे.
मावशीनं प्रज्ञेश पांचाळ उर्फ साप. प्रज्ञेश पांचाळ. अंड्यावर अंडे 7 मधल्या अंड्यात भात त्यावर ठेवली परत. अंड्यावर अंडे 7 मधल्या अंड्यात भात त्यावर ठेवली परत. रत्नेश्रावांच्या बायकोने किंवा लवरनी मारली लाथ म्हणून कोल्ह्यातल्या मावशीने त्यांना घेतलं. सांगतेस ना? सांग लवकर. बाजारात जायला फार उशीर होणार आहे. ठीक आहे, सांगते बघ. बाय बाय माझ्या. हे काय घेतलं होतं? बाय बाय माझी, आपण कुठं आलेलो आहे? काय म्हणते रे? हे असं दूध नेतात? बाय बाय, हे कसं दूध नेतात? तुमच्या आईने सांगितलं ना, जा बाळा जरा दूध घेऊन ये. बाय बाय दादा, बाय बाय कसं हातातून ना? ही काय नुसती घुसळून घुसळून काढली होती. अगं कसं न्यायचं सांगितलं ना त्याने? अगं कसं न्यायचं? दुधाचा माठ असा अलगद घ्यायचा आणि काय म्हणत जायचं आरुळी? काय ग? दूध घ्या, दूध, दूध घ्या. कळलं का? काय मावशी? हा हो बाजूला. अगं बाई बाय, का ग मावशी? हा तू का मुरटते शेवड्यापासून? जरा दमान. तू काय घेतलंय? हो ग मावशी, समोर घेतलंय ना. इकडं. आता का नाही? होय? हॅलो. त्रिशा गणेश तरळ. त्रिशा गणेश तरळ यांच्याकडून खास शाहिरासाठी 201 रुपयांचा पारितोषिक आला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता या ठिकाणी मावशीचं गीत झालं ते पुन्हा एकदा सादर झालं पाहिजे, म्हणजे वन्स मोर. माझ्या मायबाप रसिकांची इच्छा आहे की हे गीत शाहिरानं रंगमंचावरती येऊन सादर करायचं आहे. हॅलो हॅलो. मायबाप रसिक हो, आपल्या इच्छेसाठी आणि आपली ही कोकणची लोककला जपत असताना तुमच्यासारखे सुजान मायबाप रसिका मला लाभले हेच आम्ही आमचे कर्तव्य समजतो. कारण आज या अखंड महाराष्ट्रामध्ये ही कोकणची लोककला गाजत आहे, पण बऱ्याच ठिकाणी या लोककलेने मायबाप रसिक हो पाठ फिरवत आहेत आणि त्यामुळे आपण ही लोककला जपत असताना पुन्हा एकदा तुमच्यासारख्या सुजान मायबाप रसिकांचे चरण धरून मी या ठिकाणी वंशमोर गाण्याला सुरुवात करतो. धन्यवाद. 12 पोरांचा हा संसार जशी उसात ती साखर. 12 पोरांचा हा संसार जशी उसात ती साखर. काय पोरीनो सांगू का खरे, नवराला या दुधावर दूध मी पाजून देवर. नवराला या दुधावर दूध मी पाजून देवर. पोराचा संसार कसे उसात ते साखर. 12 पोराचा संसार कसे उसात
ये बाई ये. अगं मावशी सांगू ना काय घेतलंय ते. हा ढवळून बिळून जायला सांग ना. नाही का मावशी? मग सांग लवकर. ढवळू बिळू नको. ठीक आहे. हा अगं मावशी मी घेतलं दही. हा दही घेतले मावशी. कसं होतं? अगं काय नेमकं घेतलं? दही मावशी. मग जरा जोराने बोल. आ गिळलंस ना? हो गं मावशी. तीन टाइम. अगं दही घेतलं. हो गं मावशी. मग हे काय नेमकं करत होतीस? हा काय ते मावशी? काय घुसळत बिसळत होतीस की काय? नाही गं. हा मग हो बाजूला. काय ग बाय? काय ग मावशी माझी बाय ती ग बाय. काय नुसतं नुसतं बाय म्हटलं मी, काय बाय. पण तुझं हल्ली बाय लय चाललंय हा. काय ग मावशी अगं काय ग काय बाय हा काय म्हणतात तर काय तर ह्या मोबाईल वरच हा ह्या बघ. अगं काय पण म्हणजे हे बघ कसा किचाड घालताय. काय आहे? अगं मावशी तसं काही नाही मग कसं हा? बघ काय पण म्हणा बाय माझ्या वाडी काय अगदी बाय माझी गुलाची सुंदर आलाय बघ. बरं, बाजारला काय घेतलं? सांगते मावशी सांगताना ढवळायचं ना चिवळायचं ना मोडायचं नाही. समजलं का बघ त्याचं चालू झालं. हा तरी म्हटलं ह्याची बोटं कशी घेतलायस काय? हो गं मावशी अगं मग सांग ह्यांच्या तोंडाकडे काय बघतो त्यांना नाही जमत. तू माझं हा? हा. पण म्हटलं की पण हा? यांना तिकडं घातला की तुझी लगेच बोटं उठली काय? हा? काय खाऊ नको? थांबा, तुमच्याकडे नंतर बघतो. तुमचा सगळ्यांचा डांबा उडवणार आहे. आज चौथा दिवस आहे. तुम्ही माझा डांबा उडवतो. पण आज तुमचा डांबा उडवणार. अगं मावशी मी घेतो लोणी मायला येऊ का कानाखाली? हा? अगं लोणी म्हणजे कसं असं ढवळून ढवळून याचं झालं ना सगळं. अगं लोणी म्हणजे कसं घेतात अगं कसं तुम्हाला सांगू ग बाय बाय माझ्या हा? अगं सांग गं मावशी मग कसं घेतात अगं ते म्हणतात तुम्ही सांगू का म्हणून मला इकडं कसं तरी झालं. सांगतो मी लोणी असं घ्यायचं अलगद आणि ते घेऊन जायचं आणि लोणी विकायचं. फक्त काय म्हणायचं तेणी म्हटलं का दही म्हटलं तर आपण म्हणायचं लोणी घ्या ठीक आहे मावशी पण गोळा आपल्याकडे ठेवायचा. हा, हो बाजूला. बरं ती ही तू अगं माझी बाय आली. काय झालं कसं तुला किती दिवस सांगतोय पुढे ये. काय ग मावशी हा बाय माझ्या किती समाधान वाटणार. मला माहित आहे तू काय सांगणार नाही पण जर तुझं रूप आहे ना बाय बाय खरंच सुंदर. बरं घाबरू नकोस. किती सुंदर करताय. ए, पोलिओ. बघा बघा माझ्या बाईला किती सपोर्ट आहे.
होय ना विदाय तुझ्यावर काहीतरीच काय मावशी अगं बाई मी नाही म्हणताय सगळेच म्हणतात मग कसा मोबाईल होतो तर जेवढं तुझं चेकअप होतो आणि मग ते काय उद्यापासनं युट्यूबला बरं बाजारला काय घेतलंय अगं मावशी सांगते ऐक हा अगं वा माझ्या आज तू सांगणार काय काय? माझा वाजव जरा, आज काहीतरी सांगणार. हॅलो बाय काय घेतलंय अगं मावशी मी घेतलं ताक वा वा ताट मात्री असं करायचं असतं बरोबर ये बाई माझी बाय ती मग पोरडो अगं मावशी चला तर बाजारला निघूया का चला बाजारला हॅलो मावशीनं प्रतीक बनवे उर्फ नागराज प्रतीक बनवे उर्फ नागराज यांच्याकडून मावशीसाठी 51 रुपयांचा पारितोषिक आला आहे. मावशीनं नाव घ्यायचं आहे प्रतीक बनवे. मोर नसतो बनात कोकिळा गाते वनात मोर नसतो बनात कोकिळा गाते वनात आणि प्रतिक्रम तुम्ही फक्त माझ्याच मनात त्याचप्रमाणे मनोज पांचाळ उर्फ पापड मनोज पांचाळ उर्फ पापड यांच्याकडून 51 रुपयांचा पारितोषिक आला आहे. मनोज पांचाळ. साखरेचे पोते सुईने वसवले साखरेचे पोते सुईने वसवले आणि मनोजरावाने काय केलं माहितीये का केशबाई पावडर लावून लावून फसवले साऱ्या पोरी पावसाच्या मात्र नगरीचा राजा उग्रसेन जेव्हा पूर्ण पाऊस स्वतःच्या पित्याला बंडीच्या ठेवून त्याचा मुकुट माझ्या मस्तकी वाला आणि हो आज माझी प्रजा किती सुरळीत जात आहे. काय करावे काही सुचत नाही. और लक्षात प्रसादचं कागद आणि बघायचं त्याला झाड म्हणे त्याला हा पाणी गाळो या श्रीकृष्ण देवांच्या भीतीनं या श्रीकृष्ण देवांच्या भीतीनं कौसाने आपल्या कागासूर दैत्याला श्रीकृष्णाच्या वधासाठी गोकुळात पाठवलं. मग या कागासुरानं आपलं मायावी कावळ्याचं रूप घेऊन गोकुळात प्रवेश केला. गोकुळात प्रवेश केला. मथुरेचा कंस माथला हो मथुरेचा कंस माथला हो
या कागासुरानं गोकुळवासियांना अतिशय त्रास दिला. म्हणून श्रीकृष्ण देवाने शिवशंकराचा प्रमुख गण वीरभद्राचे स्मरण केले. कारण या वीरभद्राच्या हातून त्या कागासुराचा मृत्यू, या वीरभद्राच्या हातून कागासुराचा मृत्यू. वीरभद्रापासून भीती माझ्या जीवाला, यमुने तीराला. यमुनेच्या तीरी बगासूर आला. 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 यमुनेच्या तीरी बगासूर या कृष्णानं बगासुराने बगासुराचा मृत्यू केला. आणि मग गोकुळचा काळा कृष्ण निघून चालला.
ये शाबाश. देवा आलो. अरे कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या तुरुपात हे कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या तुरुपात हे देवा तुला शोधू कुठे अरे कुठे कुठे देवा तुला शोधू कुठे अरे चांगला देवा तुला शोधू कुठे. देव हो, आम्ही पूजावनामध्ये गाई गुरांचा सांभाळ करत असता आम्हाला हात मारण्याचे कारण हे काय देवा? अरे पेंद्या, काय रे दुसऱ्या? अरे देवाने कामगिरी काय सांगितली काय सांगितलं? ऐकलास ना? नाही ऐकली. हा मग करशील ना? अरे मी एकटा कसं काय करणार? अरे माझा आपण दोघं जोडीदार आहेत ना? मला काय होणार नाही बघ. काय? तुला काय होणार नाही? अरे तू बघून मला होणार नाही, मग मला एकट्याला कसं काय जमणार? ते तू बघून घे. अरे काय बघून घे? बघून काय घेणार? आता करणार तरी काय? करणार तरी काय म्हणजे हा मी माझा माणूस बोलवतो, कोण? तू तुझी कामगिरी कर. तुझा माणूस बोलवतोय? हा. अरे मग आता तुझा माणूस आहे कोण? अरे एक पण नाही, दोघे जण एकाच एक.
असं आहे हा. मग बोलून घे बघू कोण आहे तो तू आपला ठीक आहे. अरे पण आहे तरी कोण अरे आपला अरे आपला कोण त्याचं नाव काय अरे तरी आहे की आपला आपला एवढा आहे बघ. अरे वाकड्या मग असं सांगायचं कधी मला तू हं. असं म्हणतोस होय मग तो काम करीन ना अगदी बरोबर अरे जग्गाच माणूस बघ हा तू सांगतोस म्हणून मी हाक मारतो बोलत नाही काय पहिला हाक मारतो तू बघूया. लवकर बोलव बघ. ए, वाकड्या! ऐकायला वाटतं कुठेतरी बसलेला. ए, वाकड्या! अरे काय झालं वसाड्या अरे कशा पाय असं म्हणतोस होय अरे बाबा हा पोर माझा वसाडी माझ्यासोबत फिरायला आलाय बघ आलो बाबा आडवाटेच्या रानात आवाज आला या कानात आडवाटेच्या रानात आवाज आला या कानात हे जगाऊन पदरात वाकड्या आला या संगतीत हे जगाऊन पदरात वाकड्या आला या दम घे बाबा दम घे वाटल्यात खाली बस नाही नाही खाली बसलो तर बसलो की नाही. होय ना अकरा पोरे आपला 11 अक्कल माती पण तसा आता आहे. 11 म्हणा रात्री नाही असणार म्हणजे मला वाटतं जवळ तो मी टीमची होय मी हे कोण आहे टीम बनवलाय मी हे कोत होय असणार मला तुला काय सांगू माझी कथा काल मला गेलो होतो साकोलवाली हा ह्याला घेऊन ह्याला घेऊन ऐकवालता दिवस आणि बायको बायको मला पहिलीच होती तिला दिलेली होती आणि मला 11 पोरं झाली आता म्हणून त्याला काय पण म्हणतो माझ्या मायबाप रसिकांना विनंती आहे शांतता पाळा धन्यवाद
महत्वाचा दिवस होता. हा गेलो माझ्या मामी फक्त कमला बिमला कापला लोलं बिलं त्याला हा आम्ही दोघं ते यायला मोठं कापणारच ना. मग एक होता हे. आणि आपण रेकॉर्ड केलेला दावं आपण नाही आपला पोरांचा बाप मध्ये काय रुपया रुपया आम्ही रात्री बाबा कमला बिमला खदिलं ओलं बिलं खदिलं हा आणि आपलं झोपलेलं हा सकाळी उठलेलं मामी म्हणते ओ हो दावं हा आलं वाटतं त्याला गुलाब थोडा हा नवरा सोडला. गुलाब तोडली हा गुलाबा घेतला सोबत आता घरात एकटा कसा थोडू होय, होय. अक्कल मातीचा असा जात होतो तेवढ्यात माझी मिळणी आली पाहिजे धावत कशाला ओ भावजी ओ भावजी ओ भावजी मला मत खावता वाटले मग तू काय केलास त्याच्यापासून माझी तातू आली तातू पण आली तातू म्हणते मला पितिया खावता वाटले पितिया देवडीमध्ये मग खावसा वाटतंय सासू कुठे पिठल्या पितिया खावसा खावता वाटतंय. वाटलाय मी त्याला बोललो यांना आता यानू काही दोन्ही एकत्र होय होय आता दाट होतो मुलं आता मोठा धाव घेतलं त्याच्यावर मत घेतलं हा गुलामाच्या डोक्यात काहीतरी विचार चालू वेगळाच होता काहीतरी होता बाप्पाची वाजवायची की बाप्पा होता तो काहीतरी होता मला बोलू तू ह्या धावाखाली बोल मी तसा धावत गेलो घराकडे घरी गेला होय काकूला म्हणाला तू तो घे मिळणीला बोललो तू माझी घे भांडी घे. तर तुला हवंय ना होय तर मी आली धावत आमच्या माझ्या पाठमा आली हा मी आता धालावर चढलो हा आणि ह्या दोरात ह्या गुलाम आता काय दोस्ता फिरला फिरला खाल्लं दगड घातला त्या भावावर मारला मारला भावा मारल्या बरोबर सगळ्या माच्या होत्या कशा उठल्या माझ्या इकडं तावं इकडं तावं जास्त वेळ जाऊ द्या. अरे खातून मी हैराण झालो हैराण झाल्याबरोबर मी धावलो मुतिया धायाबरोबर माझी मिळणी दिल्या जाती तुझ्या वाटीला वधू मत करतोय मत पहिल्यापासून मुतिया धायाबरोबर मी हरिया पण धावलो हरिया धायाबरोबर माझी तातू खाली तोपात आता निघली हरिया बोलला ही बोललो करतात काय तेवढ्यात तुझा आवाज आला स्वतः मी धावत इकडं आलो खालीत अजून पण तुझं नाही वाटतं. काय तुझं नाही पिकलो हे आपण करणार बघ. सुधन अरे एवढ्या माझ्या सुधन असणारच त्याच्या आधी एका ठिकाणी चावले तुझंच कमी होत होय नाही ना ते होणार होणार नाही होणार ज्या वेळेला चावले त्या वेळेला कमी होणार तुला काय म्हणू दे हा ती मला कशा बोलवणार तुला कशाला तुला कशाला आम्ही निवडून येतो? एवढा तुला आम्ही पोर तुला हा आहे. करून बोलत नाही बघ. अरे मेला ताच हा, माझी तसं. त्या तशी आहे बरोबर आहे तर कशा बोलवलं तुला आम्ही बोलवलं म्हणजे काय माहिती आहे का आहे आपल्याला एक कृष्णदेवानी मोठी कामगिरी सांगितली कुठं देवाने हा ती तुला कोणती माल नाही? काढायचंय बघ. ती सांगतो तुला हा सांग देवाने अशी कामगिरी सांगितली हा हा 16 शस्त्र 360 गोपिका 60 मार्क करून अरे मेला एक शब्द सांग मी काय तुझ्या काय याला उठेला आहे अशा पण आहे नीट आहे, नीट आहे. अगे हिरा करा चला बाई फार उशीर झाला मथुरेच्या बाजारला फार उशीर झाला मथुरेच्या बाजारला काय तुझ्या मार भरून घाट करतात त्यांना अडवायचं ला 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 ला. ला 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 ला. ला 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 ला. ला 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 ला.
येतो ते दाखव. आम्हाला काय सांगाय का याला वाटे धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. संकेत पांचाळ उर्फ बाबू, संकेत पांचाळ उर्फ बाबू यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आले मावशीसाठी. मावशीचं नाव घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे विराज नांदगावकर, विराज नांदगावकर उर्फ कांडेचोर, उर्फ कांडेचोर यांच्याकडून मावशीसाठी 50 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. मावशीनं संयुक्तरित्या नाव साजरं करायचं आहे. संकेत आणि विराज. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर. विराजरावांचं नाव घेते, संकेतरावांची लवर. त्याचप्रमाणे सर्वेश गोराठे, सर्वेश गोराठे यांच्याकडून मावशीसाठी 51 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. मावशीने त्यांचं नाव सादर करायचं आहे. सर्वेश गोराठे. पायात पंजन, गळ्यात गंतन, लहू कशी. पायात पंजन, गळ्यात गंतन, लहू कशी. सर्वेशराव बसले मित्रांपासून, त्यांना जोराने आवाज देऊ तरी कशी. त्याचप्रमाणे प्रमोद पांचाळ, प्रमोद पांचाळ यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. मावशीनं प्रमोदरावांचं नाव घ्यायचं आहे. प्रमोद. मटणात मटण, डुकराचं मटण. मटणात मटण, डुकराचं मटण. आणि प्रमोदरावांच्या पॅन्टला हाडकाचं बटन. त्याचप्रमाणे तनिष समृद्धी स्वानंदी, तनिष समृद्धी स्वानंदी यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या उत्कृष्ट कार्यक्रमासाठी 151 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे साहिल वीर यांच्याकडूनही कार्यक्रमासाठी 101 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे पायल परेश नांदगावकर, पायल परेश नांदगावकर आणि शिल्पा नथुराम कदम, शिल्पा नथुराम कदम, गाव संगमेश्वर डिंगणी, गाव संगमेश्वर डिंगणी यांच्याकडून आमच्या कार्यक्रमासाठी आतापर्यंत झालेल्या उत्कृष्ट कलेसाठी 201 रुपयांचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे मोरिया माझा नवेदरवाडीचा, मोरिया माझा नवेदरवाडीचा राजा सर्व मित्र परिवारांकडून, सर्व मित्र परिवारांकडून 201 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. खास कृष्णासाठी, खास कृष्णासाठी. धन्यवाद. तरी आतापर्यंत ज्या ज्या बक्षीस दात्यांनी आम्हाला बक्षीस रूपाने सहकार्य करून आमच्या कलेची शोभा निर्माण केला त्याबद्दल श्री आई महाकाली देवी नाट्य नवनाट्य कोळसे कुंभारवाडी धन्यवाद, आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे वाकड्या, मला हवा येतोय बघ गोवण्याचा. आवाज येतोय मग दाखव. या ठिकाणी माझ्या मायबाप रसिकांची इच्छा आहे. सन्माननीय महेशजी सकपाळ यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. आणि हे शेवटचं नाव आहे कारण त्यांच्याकडून तसंच म्हणणं आलं आहे. महेशजी सकपाळ यांचं नाव सादर करायचं आहे. बेडरूम मध्ये घातली गादी त्यावर ठेवली उशी. बेडरूम मध्ये घातली गादी त्यावर ठेवली उशी. महेशरावनं म्हटलं चला आतमध्ये, ते म्हणाले आज नको, आज आहे एकादशी. चला का परत? हे वाकड्या. चला, उशिरा झालाय. ए, बारक्याकडं बघ. व्यवस्थित दाखव. बारक्याकडं. बारक्याकडं. बघ पटा. हा बरोबर बाबा. हे बघ. हा नीट लक्ष दे. होय 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 तू फिरव. दोन गाणं बघ. तू फिरव मी बघतो. फिरव. बाय 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 बाय.
मी सगळ्यांचा पटापट घेतला. बाजार जायला उशीर होतोय. तुम्ही मेल्यानं इथं लुडबुड करणारे कोण? आम्ही कोण? तू मला ओळखलं नाही? नाही खरोखर नाही? नाही मेल्या. हिनं मला ओळखलं नाही. नाही म्हटलं तर नाहीच म्हटलं ना. मी तो उठून मारते. ओळखीची नाही जिंकणीची लग्न होते काय? मला नाही ओळखलंस, मला नाही ओळखलंस. का? जरा गप्प रे डो. अगे म्हातारी चला काय जरा पुढे ये. तो धावा वाचून दुकान लागला. तुम्ही आलात कुठून जाणार कुठं? हा? तुम्ही आलात कुठून जाणार कुठं? आलो गुळातून हा? आणि जाणार मथुरेला. मी बघा म्हणते आली ना कुंकुमार आणि काय मुस्लिम आता बाजारी. हा? मथुरे बाजारी. कुठे? मथुरे बाजारी. मी पण ताण म्हणालो हा. मी माझी भाषाच होती आहे. अरे पण चला, कारण दही दूध ताक लोणी घेऊन आम्ही बाजारला चाललो आहे. तुम्हाला जाता येणार नाही का? आम्ही ती कुठनं देवाचे थोंगली आहोत. अरे 12-12-24 वर्ष हा? याच रस्त्याने जाते. बरोबर नाही मला कुणी हा. अडवलं. मी दही ताक दूध लोणी घेऊन जाते. माझ्या का तुला मलत भेटलं नव्हतं. मी मलद आहे मलद. अरे पण मेला तो असा का वाकडा? माझा वाटला आहे गांडू ए, पहिलं. काही दही दूध घेऊन जाऊया. हा? अरे असे किती येतील आणि असे किती जातील? हे म्हातारे आता काय झालं? तुझा तर फुगव ना फुगव. काय मेला बोलतो फुगवला? अरे येता आता दिला मी फुगवते ना फुगवते नाही. अरे मला माझी भाज्यात होती. हा, जास्त नाही मला माझी भाज्यात होती. अरे मावती तुझं गुतर अरे लोण्याचा गोला गुतर अरे मेल्या हा. म्हणजे नीट बोल बाबा. डेरा घुसळ. माझी भाज्यात होती. पण जर डेरा घुसळला, हा डेरा घुसळता घुसळता डेऱ्याला फेस आला. येऊ दे फेस आल्यानंतर त्यातून लोण्याचा गोळा आला येऊ दे. तर तो चाकणार कोण? हा मी टाकणार मी. आणि जर समाज तो अडकला तर मी पाणी पी हा, ठीक आहे. चालेल. ए, पुढं. या डेरा घुसळूया. बरं डेरा घुसळ द्या. गुतल तू गुतल तुला ए, बाबा जाणून देऊ का? हा. घुसळीला ते डेरा बाईने आला. घुसळीला ते डेरा बाईने
आपण काय करणार बायकोला काय सांगायचं एकदा थंडीचा वाद झालाय पडलाय समाधान शांत होऊ दे चला बिगी 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 बाजारला चला गजरा माया म्हणजे काय कथया गोया होता हाताकला इथं आजादी अरे तसा तेव्हाच तुला झाला तसा का बेसूत पडला अरे मी अडकला असेल म्हातारीला काय सांगितलं थांब जाऊ काय रे हा कसा वाटला माझा डेरा तुला वाकड्याला माहिती वाकड्याला माहिती तुझ्या मुलाला डेरा. अरे मेला तो नाही मेला. त्याच्या अडकला ना अडकला ए परडो ए म्हातारे बाजारला ए म्हातारे चला वाकड्या तुला काय ऐकण्यात नाही तू बाबू आता मीच जातो दादा तू जातो हो बाबा मावशे ये पुढं आली बोर मावशे तुला काय होतं आणि एकट्या आता पोरांकडे आहे ना मला बाबा मिळाला तुला मावशे तुला मथुरेच्या बाजारी जाता येणार नाही का जाता येणार नाही असा कृष्णदेवाचा हुकूम आहे म्हणजे श्रीकृष्ण देवांचा हुकूम हा मग कायदा कोणाचा कायदा आमचा मग सांगा कायदा मग सांगा कायदा ऐकतंय कायदा योग्य वाटला तर नक्कीच मी परत जाईन नाहीतर देईन दणका आणि निघून जाईन बाजारला माझा दणका बघाय काय तुला वाकड्या दणका तुला माहिती नाही आता काय कृष्ण देवाची गलीला सांगतो राधे तुला ऐका कृष्ण देवाची गलीला सांगतो राधे तुला ऐका कृष्ण देवाची गलीला सांगतो राधे तुला ऐका कृष्ण देवाची गलीला सांगतो राधे या ती मुलं आले मुराटे ए नाही बोललो काय हा बोबडे एरिया हे मोठे तुला ताण घेतल्यामुळे सगळ्यांना मारून होतो हा तू ऐकला नव्हता कायदा हो
ऐकला तुमचा या कायदा कायद्यावर तुला खाली बतायच लागल एवढंच ना एवढं. हे पूर्ण. या मेल्यांच्या कायद्याने नाही पण हा इमुनीचा घाट करता खूप थकवाला आहे त्यामुळे जरा विश्रांती करा तू पाहू कधी पण बस खाली या बाबा सगळ्या बसल्या काय बघून आपण हे करू तुला बोलेल ना कशा तुला मी तुम्ही काय म्हणतो खायला लावाय आम्ही काय खाल्लेलंच नाही जा जा थांब बस तू. नावं दे कमलचा पण इमल. काय इमल इमल खातो इमल. जेवण तुला ह्या मेला माझ्या सकाळी वाऱ्याला फॅन तोडता परत काय होता बघ भावतीचा खाऊन खाऊन ठुलाय बघ आता फक्त याला दुधावर चुलीला वाटतं होय 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 मला कोणाचा बॉल काय माहित या सीताला माझा बॉल तंबाखू खातोय बोल होय गायच्या गायच्या हे तुझा म्या सगळ्या गवलेनी बसल्या सगळ्या गवल्या आता आपण आपल्या गोकुलात जाऊया काही जणांना सांभाळ करूया चला, चला, आणि चला. देवाला सांगूया कामगिरी मज्जा झाली चला चला राहिले उभी आपण विचारणारी श्रीकृष्ण भगवान ते नसतात बाई कमना बेंबी मस्त जरा विटेवर हरिनामाचा गजर करत असतात मग सांगलं तर आपल्या जन्माच्या लीला देवकीचा मी आहे ग कान यशोदेचा मी ताना देवकीचा मी आहे ग कान यशोदेचा मी ताना वाढलो राधे कुंजवना वाढलो राधे कुंजवना ऐकून घे माझी जन्म पुन्हा देवकी राधे आहे ग काना यशोदेचा मी ताना देवकी राधे आहे ग काना यशोदेचा मी ताना वाढलो राधे कुंजवना वाढलो राधे कुंजवना ऐकून घे माझा जन्म पुन्हा आई नाव कर राधे मस्तानी धरला
अगे हिरा अगे तारा हे तर खरोखर कृष्ण भगवान आहे तुम्ही यांना शरण जा गाईच्या वासरावानी. देवा तुम्ही शरण आले गाईच्या वासरावानी. कृष्णा हे कन्हैया माझी वाट सोडना माझी वाट सोडना नाव कोरी रे तुझे काळजावरे वेडी दिवाने राधा मे बावरी नाव कोरिले तुझे मी काळजावरी वेडी दिवानी राधा मे बावरी
शुभम खाणेकर यांच्याकडून कृष्णासाठी 51 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे अवनी विकास पवार यांच्याकडून कृष्णासाठी 51 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. तरी श्री आई महाकाली नमन मंडळ कोल्हे कुंभारवाडी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद 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 अरे धिकार कृष्णा, या हमामाला प्रणाम केला. तुला लाज वाटली पाहिजे. अरे चिमुड्या, लहानपणी मोठा घास काय म्हणे. अरे चिमुड्या एवढत असेल तर हो विचार तयार. अरे चिमुड्या, हा मामा समशेने हरला असेल, पण या मामाच्या मुलगीला भरपूर ताकद आहे म्हणे. हो म्हणे त्या तयार.